चला कृपया, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर दोन मुलींची पेनल्टी दिलेली आहे, खूप उशिराने संघ आलेला आहे, तर ड्रेस कोड आपण समजून घेऊ शकतो, असं काही नाहीये. मॅच स्टार्ट करायचं दोन्ही टीम्सला 12th मध्ये आपण चला मॅच ऑन करा. विनायक धुमाळ आणि प्रेम शिंदे आघाडीची जोडी सरकली. अंपायर सिग्नल जरूर आला. मॅच ऑन होईल. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग आपण पाहतोय. भातान गावातील ही दर्जेदार स्पर्धा आमदार चषक संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत. आमदार चषक भातांची दमदार स्पर्धा. यस, अंपायर सिग्नल येईल. काही सूचना इथे आल्यात. यस, ऍक्सेप्ट केले, समजून घेतले. बघा, असं समजून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि आत्ताच्या रात्रीतील आता वेळ आपण पहिली मुहीर आम्हाला माहिती देईल. 8:15 झाले जवळपास. रोहित, आपण 45 मिनिटं म्हणूया मागे गेलो आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला साहिल जाधव, पॉवर प्लेयर. डीपला आपण पाहतो डीप मिड विकेट, व्यूहरश्री मध्ये हे क्षेत्ररक्षण डीप लॉंग सुद्धा आणि गोलंदाज साहिल जाधव. रणवी त्याचं चांगलं आहे. आपण पाहतोय अंतर्वर्तुळामध्ये तो स्टार्टअप घेतो आणि पहिला चेंडू सुरुवात जबरदस्त डीप स्क्वेअर लेगच्या वरून. वेलकम 6 फॉर विनायक धुमाळ. येतो हा षटकार. गणेशा षटकाराने केला. रोहित, असं म्हटलं जातं का डावाची सुरुवात षटकाराने करणारे फलंदाज सर्वांच्या प्रेमामध्ये पडत असतात आणि आता विनायक धुमाळने ते स्टार्ट दिलं. नक्कीच, कारण जर पाहिलं तर खूप वेळ या खेळपट्टीवरती प्रॅक्टिस त्यांनी केली. त्यानंतर चेंडू पाहिले की लाईट्स मध्ये चेंडू कसे दिसतील आणि याचा एकंदरीत जर विचार केला तर चेंडू मात्र त्याला आता फुटबॉल सारखा दिसतो. पहिला चेंडू समोर ठेवलं. आणखीन एक लॉब प्रदीपजी भोईर यांच्याकडून. जर हॅट्रिक आली तर 1000 आणि आता लक्ष व्हिडिओ अंपायर सिग्नल बिग शॉट षटकार. सागर की उशिरा आला. जबरदस्त जर 40 मिनिटं या ठिकाणी सराव करत होतो दोरोली टीमच्या बॅट्समन आणि त्या सरावाचा फायदा पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो. नक्कीच हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही वॉर्मअप करता, खेळपट्टीचा अभ्यास करता आणि त्यानंतर आज दोरोलीला याचा बेनिफिट नक्कीच मिळाला. वॉर्मअप त्यांनी केलं, खेळपट्टीचा अभ्यास केला, अंदाज बांधले आणि क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं. पाचगावसाठी सुरुवात जरी खराब झाली मात्र भातांचे मैदान ही खेळपट्टी आपण पाहते काही अंशी का होईना गोलंदाजी आणि फलंदाजीना साथ देणारी. विकेटमध्ये आपण पाहते खूप चांगला जर तुम्ही खेळ केला तर साथ देणारी खेळपट्टी. ऑफ स्टंपला आले डाईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर रेडी. या 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होते. खोट रनिंग. सुरुवात चांगली आहे. पॅव्हिलियन मध्ये रोहित पाहिलं आनंदाचं वातावरण. बॅटिंग करतो संघ आपण जरूर पाहतो. श्री गणेश 11 डेरिवली. विनायक धुमाळ, प्रेम शिंदे आतापर्यंत 3 चेंडू मध्ये वैयक्तिक खेळतोय. डावा 14. 8:15 पहिला चेंडू पडला. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 3 षटकार 15 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागते. साहिल जाधव समोर विनायक धुमाळ. 2 षटकार जरूर. लीड बदलला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा लॉक करतोय. क्षेत्र खाली मिड विकेटच्या वरून. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. गुड बॅटिंग. तो नक्की 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आणि 3 षटकार. असं म्हटलं जातं का तुमचे सलामीवीर संघासाठी खूप चांगले योगदान देणं हे महत्वाचं असतं आणि ती राजस्थान योग्य सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करताना श्री गणेश 2-0 संघाची मजबूत धावफलक जरूर पाहूया. साहिल जाधव पुढचा चेंडू राऊंड विकेट न. ऑफ स्टंपला आले. लेंथ गती कमी केली. बीट करतोय. गुड कमबॅक.
3 चेंडूवर मार खाल्ला, षटकार जरूर आले. 4 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट होईल? भातांचं हे मैदान पाहिलं, गोवर्धन मैदान भातान, इथे अनेक विक्रम होताना आम्ही पाहिलं. अनेक दहशती निर्माण करताना फलंदाज आणि गोलंदाजांना पाहिले. आणि आता साहिल जाधव, डॉट चेंडूची गरज होती गावदेवी 11 माझगाव संघाला आणि तो कमबॅक करून देत असताना साहिल जाधव. ओ लेग स्टंपवर चेंडू पाहत बसल्या, लक्षवेधी गोलंदाजी जरूर झाली मात्र साथ मिळाली नाही. लेग स्टिकच्या बाहेर अंपायर सिग्नल. आणखीन एक पंजा. मात्र सुरुवात आता माझगाव साठी मी म्हणेन रोहित थोडा बॅकफुटला गेला. नक्कीच काय असतं की आपण जेव्हा मैदानामध्ये अगदी वेळेअभावी येतो, त्यानंतर टीम हडल केली जाते, त्यानंतर सर्व विचार विनिमय केल्यानंतर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. इथे घाईघाईनं सर्व काही होतं आहे, मैदानामध्ये विचार विनिमय नाहीये आणि त्यानंतर अगदी गोलंदाजही आपल्या गोलंदाजीच्या भोवळ्यावरती आलाय, कोणाची बातचीत नाही आणि या सगळ्यांचा एकंदरीत विचार केला तर स्कोरबोर्डवरची धावसंख्या नक्कीच 25 धावा आहेत. धावफलक मजबूत आहे. बॅटिंग करताना श्री गणेश 11 डेरवले. साहिल जाधव पुढचा चेंडू. आणखीन एक आक्रमण, नो चान्स. एकदा कौतुक झालं पाहिजे विनायक धुमाळ, का बॅटिंग केलं. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ हिटिंग, अटॅकिंग बॅटिंग सुद्धा म्हणूया. अगदी ऑन साइडला स्ट्रॉंग झोन मध्ये आज काय खेळलाय बघा. तब्बल षटकार आले 4. आपल्या मनगटाची ताकद दाखवली विनायक धुमाळ. बघा बेलवलीला जी स्पर्धा सुरू आहे तिथे सुद्धा हा संघ क्वालिफाय झालाय, तिथे मेडलवर विनायक धुमाळचं पाहिलं. आणि आज श्री गणेश 11 डेरिवली साठी खेळताना या पहिल्या मॅच मध्ये दबाव जरूर निर्माण झाला. कमबॅक करता येईल रोहित जर इथून पुढे गोलंदाजी चांगली झाली. येणाऱ्या 3 गोलंदाजांना कमबॅक चांगला केला तर कदाचित मॅच मध्ये परतण्याचे चान्सेस असतील. मात्र जर विनायक धुमाळची विकेट हवी ती माझगाव संघाला. नक्कीच आता येणाऱ्या गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय, काय चूक झाली हे सर्व काही विसरून येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला काय करायचं हे नक्कीच मनामध्ये ठेवावं लागणार आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे, तेव्हाच धावासंख्येचा उच्चांक जो स्कोरबोर्ड वरती होत चाललाय तो कुठेतरी थांबेल. स्लोवर 1 चेंडू टॅप करतोय दूरवरून, क्षेत्ररक्षक चुका झाल्या, धाव घेण्याची तयारी थोडं डिफिकल्ट होतं. मैदान थोडं मोठे बघा, नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न, इथे गरज नव्हती, विकेट फेकली आणि पहिला धक्का. बॅटिंग टीम श्री गणेश 11 डेरवली. फलंदाज सरकलाय. प्रेम शिंदेला आपण जरूर पाहिलं, विनायक धुमालला पाहिलं सलामी देत असताना. श्री गणेश 11 डेरिवली या संघाविरुद्ध 2 आत करताना गावदेवी माझगाव. तर नेक्स्ट मॅच ची रिपोर्टिंग करायची मी जरूर विनंती करेन. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोले आणि त्यांच्या विरुद्ध वारदोली संघ त्यांना रिपोर्टिंग करायचे, कारण रोहित इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे मॅन्डेटरी या सुद्धा आयोजकांच्या वतीने सूचना आल्या. हो नक्कीच, कारण जर मागील 2 दिवस जर आपण तर नक्कीच या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजी करताना वेळेचं महत्व क्रिकेटमध्ये खूप असतं, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. आमदार चषक भातांची स्पर्धा पाहतोय. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, गती कमी होती, बॅटच्या टो एंडला चेंडू जरूर लागला. बॅक स्लिपचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, शॉर्ट फाईन लेग कडे तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. गॅप भरपूर मोठी आहे. एका बाजूला रोहित विचार केला, फाईन लेग, लॉंग लेग पूर्ण खाली, मिड विकेट कड, स्क्वेअर लेग कडे एक मोठी गॅप आहे. आपण पाहतोय एक डीप बॅकवर्ड कडे, थर्ड मॅन क्षेत्राकडे मोठी गॅप आहे. आणि या मैदानावर चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज नेहमी प्रतिकूल असतात. या पंचांचा इशारा आलाय. 4 व्हीलर बघा लाईट ऑन आहे. खेळाडू कक्षाच्या मागे ज्या कोणाची 4 व्हीलर आहे त्यांना आम्ही सूचना देतोय. आणि एक महत्त्वाची सूचना की इनिंग ब्रेक नंतर जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल आणि नेक्स्ट कॅप्टन जर उपस्थित नसेल तर
समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, ही महत्वाची नियमावली आहे. आणखी नेक्स्ट स्ट्रोक काय बॅटिंग सूर्य मैदानावर, पॉवरफुल हिटिंग. विनायक धुमाळचं कौतुक झालं पाहिजे, त्याला घातक फलंदाज का म्हटलं जातं. आणखीन एक स्ट्रोक षटकार. तर पाहिलं ना, यंदाच्या हंगामामध्ये 24-25 या हंगामामध्ये खूप टच मध्ये इनफॉर्म बॅट्समन आहे. प्रत्येक चेंडू षटकार चौकार याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत, विनायकच्या बॅटमधून. आणि तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या मैदानात देखील सुरू आहे. नक्कीच अंपायर सिग्नल आलाय, 22 न धावा जरूर मिळतील, संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण पाहिला तर जरूर एकूण धाव फलक तर नक्कीच आपण पाहतोय. श्री गणेश 11 डेरवली त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना गावदेवी 11 माझगाव. बघा नेक्स्ट मॅच वारदोली आणि नारपोली आपल्याला रिपोर्टिंग करायचे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आयोजकांकडून या सूचना आल्यात. अतिथी कक्षामध्ये आमचे सर्व मान्यवर, आमदार चषक भातांची स्पर्धा, वेळात वेळ काढून आलेले सन्माननीय अतिथी. गती कमी केली, चेंडू पाहत बसला, बीट करतोय. कमबॅक होणं आता माझगावला रोहित काही अंशी का होईना, कमबॅक त्यांना हवाय. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाहीये. मात्र माझगावचा गोलंदाज साहिलवर हल्ले चढवले, 31 धावा आल्या. केतन पाटील स्पर्धेमधील मयूर आम्हाला माहिती देतो 100वा तो षटक फेकतोय. आतापर्यंत केतन पाटीलचं योगदान पाहिलं. संघासाठी आघाडी मिळवणं आता महत्वाचे माझगावला. एकूण धावफलक 43. ऑफ स्टंपवर चेंडू, फटका फसेल का, शॉर्ट स्क्वेअर लेगला सुरक्षित आहे. प्रयत्न जरूर होतील 2 धाव घेण्यासाठी. ओ गुड रनिंग. अपील सुद्धा झाली. कमबॅक होणं आता माझगावला खूप महत्वाचे. या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलं केतननं, 1 षटकाराचा अपवाद सोडला. तर या ओव्हर मध्ये धावा आल्या एकूण पाहिलं आपण 14, 31 आल्या. 2 षटकानंतर धावफलक आपण जरूर पाहतोय 45. खूप चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय अद्यापर्यंत श्री गणेश डेरवली संघ. कारण जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये 31, या षटकामध्ये 14 धाबासंख्या झालेली आहे. 45 धाबा जर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धाबासंख्या असेल तर ती खोनी संघाची होती. एकूण धाबासंख्या होती 67 धाबा. आणि त्या उच्चांकाचा पाठलाग करेल का, रेकॉर्ड तोडेल का या मैदानावरती, याकडे देखील लक्ष वेधित केलं असेल डेरवली संघाच्या बॅट्समनने. तर नक्की 2 षटक संपली. विनायक धुमाळ ज्या पद्धतीने रोहित खेळतो ना बघा, पॉवरफुल हिटिंग. ऑन साइडला तो स्पेशली जास्त खेळतो. 9 मध्ये वैयक्तिक 34 वर पोहोचलाय. मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर मध्ये जेव्हा अशी खेळ होते तेव्हा त्या खेळाडूची चर्चा नेहमी होत असते. मात्र आज डेरिवलीसाठी जो विनायक योगदान देतो आणि या संघाला बेलवलीच्या स्पर्धेचा प्रवास सुद्धा करायचा, आणि ही सुद्धा तारेवरची कसरत रोहित असेल, कारण तिथे सुद्धा फायनल रात्र इथेच सामना खेळायचा. बघा आयोजकांशी आपण कोऑर्डिनेट करा. सुशांत जाधव ऑन साइडला लॉफ करते, नो चान्स. आणखीन एक मिड विकेटच्या वरून झेल टिपलाय का तिथे, हायवा कॅच. हायवा कॅच घेतलेला आहे का तिथे जो बाहेर प्रेक्षक आहे त्यांनी, तर या आपण आपल्याला टी शर्ट असेल आयोजकांच्या माध्यमातून. ज्या कोणी झेल टिपलाय हायवा कॅच साठी सागर या ठिकाणी पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत एक टी शर्ट प्रदान केली जात आहे. कॅज्युअल टी शर्ट आहे, आपण यायचं आहे. ज्या कोणी प्रेक्षकांनी हा झेल टिपलाय त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती यावं. षटकाराला नक्कीच. श्री गणेश 11 डेरिवली 50 धावा पूर्ण, एकूण धावफलक 51. खूप बॅटिंग दर्जा आज दाखवला. 40 वर पोहोचला विनायक. आणखीन एक आक्रमण थांबण्यास तयार नाही. 11 बॉल 46. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विनायक धुमाळ साठी. रोहित असं सुद्धा म्हटलं जातं का जेव्हा तुमचा सलामीवीरांकडून पॉवरफुल हिटिंग होते, धावा जमवल्या जातात, तेव्हा येणाऱ्या नवीन फलंदाजांना एक कॉन्फिडन्स येतो आणि गोलंदाजी करताना जर टार्गेट सेट झालं तर एक नवा उत्साह येतो तो गोलंदाजांना. आणि आता माझगाव संघाची बघा ही पिटाई सूर्य. सुशांतच्या सलग 2 चेंडूवर 2 षटकार आले. धनंजय भोईरला आपण पाहतोय. विनायक धुमाळ पोहोचला 11 मध्ये 46.
नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर ज्यांनी हायबा कॅच घेतलेली आहे ते या ठिकाणी मैदानामध्ये व्यासपीठावरती आलेले आहेत. इथे खूप चांगली विकेट, बॅटची कडा घेतली, मोठा टॉपेज होता, यष्टीरक्षकाने सुंदर झेल टिपला आणि एक मोठा झटका. विनायक जो चांगला खेळ करत होता तो मात्र बाद झालाय. तर नक्कीच नारपोलीने रिपोर्टिंग केले, त्यांचा आपण आभार मानूया, वेलकम करूया. चला मी विनंती करेन वारदोली या ठिकाणी आपण पाहतोय की विशाल कदम डेरवली यांनी हा झेल टिपला. त्यांना आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान करण्यात आलेले आहे आणि दुसरी एक झेल घेतलेला आहे या अभिषेक मोरे. अभिषेक मोरे नारपोलीचा हा खेळाडू आहे. त्यांनी देखील आयबा झेल टिपलेला आहे. त्यांना देखील या ठिकाणी टी शर्ट प्रदान केली जाते. हे मुख्य आयोजन राहिलं आहे. प्रत्येक पहिला मॅच पासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत आयबा झेल साठी एक टी शर्ट आयोजकांच्या माध्यमातून इथे दिली जाईल. ते नक्कीच आमदार चषक आपण पाहतोय भातांची ही दर्जेदार स्पर्धा आहे. भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खूप साऱ्या पाहुण्याने आम्हाला योगदान दिलं. बबनभाई मुकादम नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्याकडून मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीजचे आमचे पुरस्कर्ते आणि सर्व आमचे दानशूर दाते, सर्वांचा आम्ही नामोल्लेख करणार आहोत ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं. चला मॅच ऑन ठेवा, कारण 8:15 मे बी पहिला चेंडू पडला आणि ही इन्फॉर्मेशन आम्हाला मयूर देतो. थोडा स्पीडअप असावा. थर्ड ओव्हर केतनच्या षटकामध्ये 14 आल्या, साहिलच्या षटकामध्ये 31 आल्या आणि सुशांत जाधव आतापर्यंत 4 चेंडू 2 षटकारानंतर कमबॅक चांगल्या आणखीन एक लॉफ्ट करतोय. फलंदाज होता या वेळेला प्रणल पाटील. धमाका, धूम धडाका आणि संघ पुढे सरकलाय. एकूण धाव फलक टोटल आता एकूण धावा 63. नक्कीच जर पाहायला गेलं ना पहिलं सत्र प्रगतीपथावरती आणि पहिली जी सुरुवात झाली होती विनायकच्या माध्यमातून आणि अशी सुरुवात जर झाली तर नंतरचे येणारे फलंदाज हे नक्की न डगमगता न घाबरता खेळ मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स लेवल अगदी हाय होत असते आणि तीच कॉन्फिडन्स लेवल मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. नक्कीच धावफलक आहे 63. 67 उच्चांक या स्पर्धेमध्ये. प्रणल खेळतोय, लॉफ करतोय, ताकद चांगली, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, तिकडे फिल्डर रेडी आणि पकडला झेल. प्रणलच्या नावावर रेकॉर्ड सुद्धा होते, मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये ज्या विनायकनं 46 धावेची दमदार खेळी केल्या, सुस्थितीमध्ये मजबूत धाव फलक आहे, फलंदाज बाद झालाय आणि धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 63. दोन्ही कॅप्टन्सनी या ठिकाणी रिपोर्टिंग केलेली आहे. एका बाजूला नारपोली, दुसऱ्या बाजूला वारदोली अशी मॅच पुढची मॅच असेल आणि पुढच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस कडे नक्कीच जाणार आहोत. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा. अतिथी कक्षामध्ये आमचे सन्मानी अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावा 63. प्रमुख उपस्थिती मान्यवर आमदार चषकाची स्पर्धा पाहतो. काल आम्ही स्पर्धा लाईव्ह पाहत होतो आणि काही आमच्या नारी शक्ती महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेमध्ये जॉईन झाल्या होत्या. आपण पाहतोय लकी ड्रॉ फैटनी सुद्धा काल आम्ही पाहिलं. काल सानिका राजगुडे मॅडमला आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलं, ज्या नामांकित अँकर आहेत, आणि काल महिला वर्गाची उपस्थिती आपण आमदार चषक या स्पर्धेमध्ये पाहिले. लास्ट ओव्हर हा तडाखा, ब्युटिफुल स्ट्रोक, आणखीन एक दणदणीत प्रतिउत्तर, लांब लचक, आणखीन एक षटकार. स्कोर टाळ्या होऊ द्या डेरवलीसाठी. मध्ये बघा बॅटिंग करत असताना डेरवलीने जो खेळ केला अप्रतिम, इम्प्रेस केलं. गोलंदाज झालाय दशरथ धमाळकर, याला आपण पाहतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये एकूण धावा 69. 3 गडी बाद झालेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल
आणखीन एक आक्रमण फटका फसला. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. फिल्डर रेडी. 69 वर आता 4 गडी बाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मान्यवर दिनेशजी पाटील साहेब उद्योगपती डेरवली यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं असेल आमदार ट्रॉफी 2025 या शानदार पर्वामध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री अनंत सत्ते साहेब ज्येष्ठ नेते भाजपा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबरीने माननीय श्री अनिलजी शेट्टे साहेब सामाजिक कार्यकर्ता या संपूर्ण टुर्नामेंटसाठी त्यांनी चेंडू पुरस्कृत केलेले आहेत. या आमदार ट्रॉफी 2025 साठी या मंचावरती त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं असेल आमदार ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तर नक्कीच 69 झालेत बघा. 4 गडी बाद झालेत. बॅटिंग करत असताना श्री गणेश डेरिवली संघ चांगल्या सुस्थितीमध्ये आणि आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी सन्माननीय जी संतोषजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपलं असेल सहर्ष स्वागत. ऑन साइडला ड्राईव्ह जरूर केलाय. धाव घेण्याची तयारी दाखवली. मैदानावर फिल्डिंग करत असताना साथ मिळत नाहीये. माझगावकडून धाव बाद करण्याची ही संधी जरूर होती. सुस्थितीमध्ये डेरिवली संघ. धावा दाफलकावरती विनायक धुमाळनं जो खेळ केला 12 मध्ये 46 खेळला त्याला साथ दिली. आपण पाहतोय प्रणलने धनंजय भोईर होते. प्रेम शिंदे लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर कुरघोडी करत आपल्या फलंदाजीचा शक्ती प्रदर्शन करत असताना डेरिवली संघ पोहोचला. एकूण धावा दाफलकावरती 70 धावा आहेत. नवीन फलंदाज झालेत दिनेश पाटील यांना आपण पाहतोय. डेरिवलीचे आपण पाहतोय दिनेश पाटील जे एक नामांकित पॉप्युलर सिंगर आहेत, गीतकार, गायक, उद्योजक सुद्धा आहेत. मात्र आज क्रमांक 7 वर खेळण्यासाठी आले दिनेश पाटील. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 70 धावा झालेत. 70 5 गडी बाद. या ठिकाणी आपण पाहतोय डेरिवली गावचे एक युवा उद्योजक सन्माननीय गोरखजी धुमाल साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं असेल या ठिकाणी आमदार ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तर नक्कीच गोरखजी धुमाल साहेब यांचं स्वागत षटकाराने झाले. धावफलक मजबूत आहे आणि या जरूर या चौकार आहे. इशारा आलाय. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर क्रमप्राप्त ही करणारी धावसंख्येची आघाडी. खुद बॅटिंग, प्युअर बॅटिंग पाहायला मिळाली. विनायक धुमालच्या जोरावर ज्या धावा बनवल्यात आता 74. लक्ष किती सेट केलं जाईल. मात्र सुस्थितीमध्ये 74 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. टप्पा पडल्यानंतर चेंडू फ्लाय झाला. पंचांकडे अपील जरूर झाली. आता माझगावला इथून पुढे जी भूमिका धारण करावी लागेल. उत्तरार्धामध्ये जेव्हा हा संघ बॅटिंग करेल चांगली फलंदाजीकडून अपेक्षा जरूर असेल. मात्र आता धावा धावफलकावरती टोटल 74. यस, अंपायर सिग्नल चेक केलं जाईल. एसटीची बाद आहे की नाही एक्झॅक्टली. आपण टेक्निकल टीम 24 ला इव्हेंट चेक करूया. फुटवरचा वापर केला. चेंडू फ्लाय झाला. क्विकली ऍक्शन तिथे झाली. डिसिजन पेंडिंग आणि यस पंच आम्हाला लगेच कळवतील. स्लो मोशन मध्ये चेक केलं जाईल. फिल्डर आणि बॅट्समन रेडी ना. आपण लगेच डिसिजन येईल. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती करतो इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. तर डिसिजन पेंडिंग. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. टेक्निकल टीम निर्णय आपल्यापर्यंत 74 धावसंख्या चांगली. नेक्स्ट मॅच होईल नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध वारदोली. वाघोबा 11 वारदोली हा संघ खेळेल. निर्णयाची वाट पाहूया आपण. धावसंख्या 74 आहेत. 5 गडी बाद. तिसरे आमचे पंच आणि तिथे ट्रान्सपरन्सी पाहणार आहोत. थोडं डिफिकल्टीज आहेत मात्र योग्य तो निर्णय येईल.
टेक्निकल टीम कडून आपण पाहतोय 24 ला इव्हेंट आणि एक्झॅक्टली आपण पाहूया 74 74 धावा तमाम आमचे अतिथी मान्यवर यांचे इथे आगमन झाले आमदार चषक पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा महीजी बालदे असतील परेश दादा ठाकूर या स्पर्धेला त्यांचं सहकार्य यस आउट स्टंपिंग आउट निर्णय आलाय चला नेक्स्ट न्यू बॅट्समन रेडी राहा शेवटचा चेंडू बाकी फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम माझगावला विनंती करतो न्यू बॅट्समन हे लास्ट बॉल बाकी थोडा डिले पुन्हा एकदा झाला मॅच साठी आपल्याला सूचना देतो आपण फिल्डिंग लावून घ्या एकूण धावफलक आपण टोटल पाहिलं 74 शेवटचा चेंडू इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल रोहित आमच्या समोर जॉईंट आहेत टॉस साठी आपण नक्कीच वळणार आहोत आमदार चषकाची स्पर्धा आपण जरूर पाहतो भारतीय जनता पार्टी भातान पुरस्कृत आपण पाहते आमदार चषक प्रकाश होतातील ही स्पर्धा आणि क्रिकेट वेडे चाहते क्रिकेट वेडे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जॉईंट होतील 74 धावा आहेत 74 नवीन फलंदाज आल्या आणि फलंदाज आपण पाहूया दशरथ धुमाळ गती कमी केली लॉफ करतो चेंडूला डीप पॉइंट कडे मिसफील्ड झाले आणि आणखीन एक चौकार 74 + 4 78 आणि 79 टार्गेट रोहित खूप मोठे 79 करायचे मात्र आपण वळूया टॉस साठी मी डेरिवली संघाला विनंती करेन थोडं सहकार्य करा फिल्डिंग लगेच लावून घ्या तर या ठिकाणी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया दिनेश पाटील उद्योगपती डेरिवली यांना आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी यावं एका बाजूला असेल तन्मय 11 जनमान म्हसोबा नारपोली आणि एका बाजूला असेल वारदोली संघ वाघोबा वारदोळी ही मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल सन्माननीय दिनेश पाटील उद्योगपती डेरिवली यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल एका बाजूला आपण पाहतोय नरेंद्र म्हस्कर एक जबरदस्त नाव आहे रायगड टेनिस पटलावरचं या ठिकाणी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आणि वाघोबा वारदोली टीम कडून निकेश हा कर्णधार आहे टॉस केला जाईल हेड्स अँड टेल्स हेड इज अ कॉल हेड वाघोबा वारदोलीने टॉस जिंकला निर्णय काय असेल
तर मनोहर पाटील आणि केतन पाटील पहिला चेंडू जरूरी ते चौक प्रत्युत्तर हम भी किसी से कम नहीं सुरुवात चौकाराने आली जिथे विनायक धुमाळने षटकाराने केली होती रोहित जॉईंट आहेत अतिथी कक्षामध्ये सन्मानाकडे सुद्धा आपण वळणार आहोत कारण मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग आणि त्यांचा सन्मान होणं हे खूप महत्त्वाचं आहे तर स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं तर धनंजय भोईरला आपण जरूर पाहिजे पाहुण्याचा सन्मान होईल मनोहर पाटीलला चौकार नंतर एक डॉट खेळलाय 79 चं टार्गेट लक्ष थोडंसं मोठे आणि जेव्हा लक्ष रोहित मोठा असताना तेव्हा तुम्हाला त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागते नक्कीच या ठिकाणी दिनेश पाटील उद्योगपती डेरवली यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे मान्यवरांचं त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया अनंतजी सते ज्येष्ठ नेते या आपण स्वागत कक्षामध्ये अनंतजी सते साहेब स्वागत कक्षामध्ये आपण यावं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अनिलजी काठवळे यांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान एका बाजूला मॅच ऑन असेल बरीचशी पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेली आहे त्या सर्वांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल त्यानंतर अनिलजी शेट्टे साहेबांना आपण विनंती करूया सामाजिक कार्यकर्ते आणि चेंडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी पुरवलेले आहेत या ठिकाणी आमदार ट्रॉफीमध्ये अनिलजी शेट्टे साहेब आपण देखील यावं आपलं अतिथी मंचावरती यथोचित सन्मान केला जाईल आमदार ट्रॉफी 2025 मध्ये पाहुण्यांचा पाहुणचार या ठिकाणी केला जातोय शुभ सन्मान मोलाची उपस्थित सदिच्छा भेट या स्पर्धेला देण्यात आलेली आहे त्यांचं स्वागत त्यानंतरचे पाहुणे संतोषजी पाटील ज्येष्ठ नेते त्यांना आपण स्वागत कक्षामध्ये इन्व्हाइट करूया आमंत्रित करूया यावं आपण आपलं शुभ स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल या ठिकाणी सन्माननीय संतोषजी पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय वारकरी संप्रदायाची मायेची शाळ या ठिकाणी मान्यवरांना प्रदान केली जाते त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय डेरवली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय गोरखजी धुमाल आणि डेरवली टीमला सपोर्ट करण्यात देखील ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या आपण अतिथी मंचावरती गोरखजी धुमाल एक युवा उद्योजक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आमदार चषक 2025 मध्ये शुभ सन्मान केला जाईल अनिलजी काठवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल मॅच ऑन असेल एका बाजूला हरिश्चंद्र ठाकूर साहेबांना आपण विनंती करूया या अतिथी मंचावरती सामाजिक कार्यकर्ते आहेत हरिश्चंद्रजी ठाकूर साहेब आपण यावं आपलं देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून तर नक्कीच 19 धावा आलेत बघा 19 कंपॅरिझन आपण केली जेव्हा विनायकची बॅटिंग सुरू होती तेव्हा 31 आल्या होत्या साहिल जाधवच्या षटकामध्ये आणि आता कंपॅरिझन आपण केले तर थोडा बॅकफुटला गावदेवी 11 माझगाव येणारे कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहिलं तर 18 चेंडू आणि 6 डावीची गरज त्यानंतर आपण दुसरे सत्कार मूर्ती असतील महाराष्ट्र निर्माण सेना अध्यक्ष भातान विजयजी ठाकूर यांना आपण अतिथी मंचावरती इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत अगदी डॅशिंग नेतृत्व युवा नेतृत्व आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भातांचे अध्यक्ष विजयजी ठाकूर अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल
त्याचबरोबर त्यांच्या समवेत साईनाथजी पाटील आणि नितेशजी भोईर, माफ करा, नितेशजी भोईर या ठिकाणी आहेत. त्यांना देखील आपण अगदी इन्व्हाइट करूया. आणि नक्कीच कमिंग सून ही स्पर्धा असेल. आयोजक विजयजी ठाकूर, साईनाथ पाटील, नितेश भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ट्रॉफी भातान ही नक्कीच प्रकाश ज्योतीतील सामने हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भेटीला येतील. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. नितेश भोईर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. 16 चेंडू आणि 59 धावेची गरज. मॅच मध्ये जो डेरिवली संघानं मजबूत पकड निर्माण केली, काही अंशी का होईना, आपण पाहतोय त्याच वेळेला प्रचंड वेगानं गोलंदाजी करतोय. या ठिकाणी नितेशजी भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वावेघर विभाग अध्यक्ष, यांचे या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मोलाची उपस्थिती या ठिकाणी त्यांनी लागलेली आहे. त्यांचं स्वागत असेल. तर साईनाथ पाटील यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 59 धावेची गरज. लक्ष थोडस मोठं जरूर. ओ लेग स्टिक वरून चेंडू डिलिव्हर केला, लाईन पाहिली, मात्र अंपायर सिग्नल वाईटचा कॉल. सन्मानाकडे आपण जरूर वळतोय. सर्व सन्मानी पाहुण्यांचं आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी दमदार स्पर्धा आमदार चषक 2025. आज तिसरी रात्र. कोणता संघ क्वालिफाय होईल, मात्र दबदबा निर्माण करतो डेरिवली संघ. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड इच्छाशक्तीनं लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल. चौकार जरूर आलाय. विनिंग कॅल्क्युलेशन कडे रोहित आपण लक्ष विद्या. टार्गेट या 79 आणि येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. 13 चेंडू आणि 54 धावेची गरज. 13 चेंडू 54. इथून सामना जिंकायचा असेल तर प्रचंड हालचालीचा वेग वाढवावा लागेल. विनायक धुमाळ लॉफ करतो चेंडू, स्टेट हिटला, फिल्डर रेडियम पकडला झेल आणि फलंदाज होईल बाद. सामना जिंकायचा असेल तर गावदेवी 11 माझगाव या संघाला प्रचंड ताकदीने लढावं लागेल. मॅच कव्हर होऊ शकतो. ज्या पद्धतीने खेळला विनायक धुमाळ 12 मध्ये 46, त्या अनोख्या खेळाची आता गरज आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पल्ला भारी झाला डेरिवली संघाचं, मात्र येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहतोय. जिथे विनिंग टार्गेट होतं 79 आणि येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 12 मध्ये आता करायचे 54. 12 चेंडू 54 धावा. अतिथी मान्यवरांचं इथे सहर्ष स्वागत. आपली परंपरा, आपली संस्कृती, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आणि पाहुण्यांचा इथे आदरतिथ्य सन्मान केला जातो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आमदार चषकाचे आमचे सर्व आयोजक भारतीय जनता पार्टी भातान यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 12 मध्ये 54. चला डेरिवली संघ थोडा कोऑपरेट करा, स्पीडअप पाहिजे आपल्याला. वारंवार एकत्रित येऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 आहेत. 12 मध्ये 54. नेक्स्ट मॅच रोहित टॉस डन झालाय. फिल्डिंग टीमला आम्ही सूचना देतोय का पुढचा सामना यानंतर लगेच सुरू होईल. 12 मध्ये 54. प्रशांत मुळे आलाय. फलंदाज आपण पाहतोय भरत पाटील. केतन पाटीलला पाहतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. लक्ष थोडस मोठं. 12-54. पहिला चेंडू लॉफ करतो ऑन साइडला, फिल्डर रेडी, बॅकअप सुद्धा रेडी, कॉल केला. ओ गुड कम्युनिकेशन. सिंगल डबलला आता काही फरक पडणार नाही, काही वाकडं होणार नाही. मात्र सामना जिंकायचा असेल तर इथं बॅटिंग करताना आपला हल्ला बोल दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. एकूण धावफलक पाहिलं 27, 79चं टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन 11 मध्ये करायचे. आता एकूण धावा 52. प्रत्येक चेंडूवर लढावं लागेल. गोरखजी धुमाळ साहेब यांना पाहतो, युवा नेतृत्व, ग्रामपंचायत सदस्य आणि या संघाचे आम्ही पाहतो नेहमी आधारस्तंभ आणि मार्गदर्शक राहिले. आज आपल्या गावचा संघाचा सामना खेळताना 27 धावा. लॉफ करतो बॅटच्या मधोमध, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. सामना सोडायचा नाही. रोहित असं म्हटलं जातं का गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळीच असते आणि तो सामना पाहायला मिळणार का. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू आणि 46.
नक्कीच हारी बाजी को जीतना जो जानता है उसे मुकद्दर का सिकंदर कहते हैं. आता सिकंदर बनायचं असेल तर अशीच फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल या ठिकाणी माझगाव टीमच्या बॅटर्सना. लॉफ्टेड ड्राइव्ह षटकार आपण पाहिला. पुढचा बॉल, हाई चेंडू पुढ्यात स्लॉटच्या बाहेर पाठवलाय. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. सलगचे 2 षटकार. सामना अजून सोडलेला नाहीये हे सांगून देतोय बॅट्समन या ठिकाणी केतन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे 9 चेंडू आणि 40 धावेची गरज. आणि या ठिकाणी सन्माननीय पाहुणे महादूजी बोईर आणि जगनजी बोईर भातानपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. यस सागर. लक्ष मोठे, मात्र सामना जिंकायचा असेल तर माझगाव संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये इथून पुढे चांगली धावा संख्या उभा करणं खूप महत्वाचे. आणि चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं माझगाव विरुद्ध डेरिवली आपण पाहतो, मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केलं. याच डेरिवली संघाला आपण आमदार चषक बेलवलीला सुद्धा खेळताना पाहतो, तिथे सुद्धा विनायक धुमाळ केलेली करामत. मात्र आज संघ सुस्थितीमध्ये, मोर्चे बांधणी आज चांगली आहे. मात्र आपण पाहतो समोर माझगाव संघ विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 39. लक्ष कठीण, प्रत्येक चेंडूवर रोहित आक्रमण करणं आता बॅटिंग टीम गावदेवी 11 माझगावला इम्पॉर्टंट आहे. नक्कीच, कारण धाबा खूप आहेत आणि या मोठ्या टार्गेटला चेस करायचं असेल तर पहिल्या चेंडूंपासून षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागते बॅट्समनला. या ठिकाणी 2 षटकार ज्या बॅटर्सच्या माध्यमातून आले होते त्यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. ही थोडीशी खराब कामगिरी असेल मी तर म्हणेन नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनची. समोरच्या दिशेने खेचलाय बॉलला. इथे क्षेत्ररक्षक आहेत, येत आहेत वेगाने. चेंडूला फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सेफली आपल्या क्रीज मध्ये असतील. 2 धाबा या ठिकाणी रोखू शकत नाहीये कोणताही क्षेत्ररक्षक. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना सूचना पुन्हा एकदा मॅनेजमेंट कडून आम्ही देतो. आपण रेडी राहा. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपण पाहतो आमदार चषक. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, लॉफ करतो अंतर्वर्तुळामध्ये धाव घेण्याची तयारी. मात्र सिंगल डबलला रोहित काही वाकडे होणार नाही. डेरिवली संघ सुस्थितीमध्ये. आज विनायक धुमाळनं केलेली धूमधडाका फलंदाजी. आज तो 12 मध्ये 46 खेळला. मी मगाशी पूर्वार्धामध्ये म्हटलं होतं का जर तुमचा सलामीवीर फलंदाज खेळला ना तर एक नवी वेगळी ऊर्जा संचार होते आणि तेच चित्र मैदानावर पाहिलं. श्री गणेश 11 डेरिवली संघ आज खऱ्या अर्थाने विनायकच्या या जोरावर, एकट्याच्या जोरावर पण कधी कधी सामना तुम्हाला जिंकता येतं. सोबळावर कधी कधी तुम्हाला आगीकूच करता येते. एकूण धावफलक 9 मध्ये 40 करायचे. सॉरी, विनिंग कॅल्क्युलेशन पाहिले 9 40 8 39 7 37 आणि आता 6 मध्ये करायचे 35. 6 मध्ये 35 एकूण धावफलक आपण पाहतोय. धावा झाले 44. 79चं टार्गेट आहे. सामना कोण जिंकेल? क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर होताना पाहिलं. सन्मान्य पाहुण्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा आमदार चषक 8 संघ आज खेळणार आहेत. 1 संघ क्वालिफाय होईल. नेक्स्ट मॅच नारपोली विरुद्ध वारदोली असेल. त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत. नारपोली गावातील आणखीन एक संघ खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध पेठाळी संघ असेल. भैरीदेव 11 वशेनी संघ आज खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी अजिवल्या. तर सन्माननीय CM बोईर साहेब आपण पाहतो या गावातील कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, यशस्वी स्पर्धेचा आयोजक, तब्बल 15 ते 17 वर्ष स्पर्धेचं दमदार आयोजन करणारे व्यक्तिमत्व, त्यांचे इथे शुभागमन झाले. चव्वेचाळीस धावा 2 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 6 चेंडू आणि 35 धावेची गरज. सिंगल डबलनं फारसं काही फरक पडणार नाही. मात्र सामना जिंकायचा असेल तर खेळावं लागेल, झगडावं लागेल. लक्ष कठीण होत चालले. 79चं टार्गेट.
संतोष मुळे 5 मध्ये करायचे 34. 5 मध्ये 34 धावेची गरज. बॅटिंग करत असताना मनोहरनं काही अंशी का होईना 22 धावा ठोकल्या, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर शेवटपर्यंत खेळता आलं नाही. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संतोष. स्लोवर वन गती कमी केली. आता कमबॅक करताना पुन्हा एकदा बॅटिंग टीम श्री गणेश 11 डेरिवली. बॅकफुटला थोडा चालला. बॅटिंग टीमला आपण जरूर पाहूया. 4 मध्ये 34 ची गरज. विनायक धुमाळचा झंझावत आणि जिथे टार्गेट सेट केलं याला 2 आत करताना. आजच्या रात्री तिला पहिला सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे डेरिवली विरुद्ध आपण पाहतो माझगाव हा संघ आपण जरूर पाहतो. यस सागर, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी माजी सरपंच चंद्रकांतजी भोईर साहेब यशस्वी स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या समवेत जर आपण पाहिले तर सन्माननीय सुरेशजी भोईर साहेब आहेत सदस्य कसलकण, त्यानंतर सुरेशजी नाईक साहेब आहेत सदस्य कसलकण, त्यानंतर जर पाहिलं तर श्री संतोषजी भोईर साहेब आहेत माजी उपसरपंच, त्यानंतर श्री नितीनजी भोईर साहेब माजी उपसरपंच. ही पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी व्यासपीठावरती चंद्रकांत भोईर यांच्या समवेत व्यासपीठावरती दाखल झालेली आहे. तर येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आता खूप मोठं. 2 मध्ये 33 एकतर्फी. या सन्मानाकडे आपण वळतोय. 1 साइड मॅच. यस रोहित वळूया आपण आदरतिथ्य सन्मानाकडे. नक्कीच या ठिकाणी अजून देखील पाहुण्यांची मांदियाळी आलेली आहे. सन्माननीय श्री गणेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं असेल सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीनं दीपकजी पाटील विद्यमान उपसरपंच नारपोली गावचे आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आपण आमदार चषक 2025 मध्ये करूया सहर्ष स्वागत. अतिथी कक्षामध्ये आता आपण जाऊयात कारण मॅच 1 साइडेड चालू आहे. तर या ठिकाणी आपण स्वागत कक्षाकडे जाऊयात. आपण इन्व्हाइट करूया माननीय श्री चंद्रकांत भोईर यांना, माजी सरपंच भातान यांना आपण या ठिकाणी अतिथी मंचावरती इन्व्हाइट करूया अतिथी कक्षामध्ये. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला सूचना देतो लगेच मैदानामध्ये उतरा ताबडतोब. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया तडाखे बंद खेळी करणारा विनायक धुमाळ. एकदा टाळ्या उद्या. 12 चेंडू मध्ये 46. 1 साइड हिरो सुद्धा म्हणूया. 6